संजू काहीच नाही, तुमच्या मतदारसंघातच आलो होतो. तिथे अजंतीच्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली, थोडं वाईट वाटलं. 50,000 कर्ज होतं आणि भाऊ आडण नदीच्या प्रदेशातला सगळा पट्टा मी व्हेरीफाय केला. मी 10 किलोमीटर तो सावरगाव, काळे, ब्राह्मणवाडा, शिरसगाव तुमचा मतदारसंघ फिरला. तिकडं आपला बोरीसिंह, बारड तांडा, अकोला बाजार सर्कल, त्या सर्कल मधले पण शेतकऱ्याच्या भाऊ 7-12 आवडती आहे, जमिनी वाहून गेल्या. काय आता त्याला उपाय सांग ना. उपाय तुम्हीच करू शकता ना भाऊ, तुमच्या माध्यमातून. जमिनी वाहून गेल्या. बरं, जमीन वाहून गेले, पाणी आलं, आता हे सर्व झालं. बरोबर आहे. आता त्याच्यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा उपाय ओके, उपाय सुचवणाऱ्या लोकांचं मी जास्त स्वागत करतो की भाऊ असं करा, असं करा. आता ते झालं ते हातात मला माहिती आहे. नाला आता नाही, खोलीकरण, तटबंदी, गावच्या शेजारी थोडी 1000 किलोमीटर खोलीकरण केलं मी दारवांदे अधिग्रस्त. त्याच्यामुळे थोडं वाचलं जरी नाही तर अजून नुकसान. हे मोजर आता पूर्ण गाव मोजरचं खोलीकरण होतं. किती किलोमीटर म्हणजे 1-2 किलोमीटर ज्यांना करू दिलं नाही शेतकऱ्यांना विरोध त्याचा वाहून गेलं, म्हणते ज्यांना विरोध केला त्याचाच वाहून गेला. पीक विमा प्रीमियमचा मुद्दा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. असं वर्ध्यामध्ये हेक्टरी 65 रुपये. कंपनी वेगळी आहे, आपली कंपनी वेगळी आहे, पण त्याच्यातही मी आता तू ये ना माझ्याकडे बोलू, तुझ्यासोबत चर्चा करायची. थोडस तुम्ही वेळ जर दिला ना भाऊ, तुम्ही वेळ द्या. लक्षात घ्या भाऊ, खरं दारवा, डिग्रस, नेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांना आम्ही लोकनेते म्हणतो. बरोबर आहे, लोकनेते आहेत. भाऊंची आयडेंटिटी आम्हाला सर्वंकष न्यायची. मी कुठल्या विरोधी बाकात आहे, मला काय घेणं देणं नाही. भाऊचं काम ऍप्रिशिएट आहे, ऍप्रिशिएट केलं पाहिजे. अपेक्षा आहे भाऊ, कारण इथला शेतकरी भयंकर वंचित आहे. तुमच्याकडनं खऱ्या अर्थानं अपेक्षा आहेतच. तुम्ही जर आधार दिला, तुम्ही जर सहकार्य केलं, ठीक आहे, मी सगळं करून आणतो, चांगलं होऊन जाईल. ठीक, ते जर मी केलं नाही तर मग मी दोषी नाही. ठीक आहे, तुमच्याकडे आपण बोलू. आता मी चाललो त्या शेतकऱ्याकडे अजून सांगितलं जाऊ. 2010 मध्ये 2010